मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा अवमान सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत मनसेनं राहुल नार्वेकर यांना बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके पाठवली। मराठी भाषेचा सातत्यानं अवमान करणाऱ्या सरकारचा तसंच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडताना केलेल्या मराठी उच्चारांच्या चुकीच्या वापराचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूरच्या वतीनं बुधवारी अनोखं आंदोलन करण्यात आलं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या पत्त्यावर मराठी बाराखडी, मराठी व्याकरणाची पुस्तके आणि काही नामवंत मराठी साहित्यिकांची पुस्तके पाठवून निषेध नोंदवला। विधानसभा अध्यक्षांचं करायचं काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या सरकारचा जय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो। सन्मान सेनेचा जय असो। मराठी भाषा अवमान करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं करायचं काय? खाली डुबके वर पाय, मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं करायचं काय? खाली डुबके वर पाय, माननीय रावसाहेब ठाकरे यांचा जय असो। यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची ओळख, स्वाभिमान आणि अस्मिता असल्याचं सांगितलं। मराठी भाषेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला। मराठी भाषा ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे। कोणत्याही पदावर बसलेल्या व्यक्तीपेक्षा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आमच्यासाठी मोठी आहे। त्यामुळं राहुल नार्वेकर यांना पाठवलेली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तकं अभ्यासून मराठी भाषेचं ज्ञान आत्मसात करावं अशी भूमिका मनसेच्या वतीनं मांडण्यात आली। तसंच मराठी भाषेबाबत निष्काळजीपणा सुरूच राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी मनसे कायम आक्रमक भूमिका घेईल असं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, विश्वास गजभार, अभिषेक इरकल, समर्थ माळगे, गोरक्ष उपरे, मयूर सोलनकर, विकास उपरे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या सरकारने व या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने काल आशा भोसलेंच्या शोक प्रस्तावासंदर्भात निवेदन करत असताना मराठी भाषेची अतिशय भयानक प्रकारे चिरफाड केली। तर त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सोलापूरकडून आम्ही मराठी व्याकरण, मराठी बाराखडी, मराठी शुद्धलेखन व काही मराठी साहित्यिकांचा इतिहास अशी पुस्तकं त्यांना आम्ही त्यांच्याच पत्त्यावर पाठवत आहोत। तरी नुसतं त्यांच्या पत्त्यावर पाठवणारी पुस्तकं नसून मराठी भाषेचा स्वाभिमान, मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषेचा अभिमान आहे। तर मी आज या राहुल नार्वेकरांना सांगतो की या मराठी भाषेपेक्षा, मराठी समृद्धीपेक्षा, मराठी संस्कारापेक्षा तुमची खुर्ची अजिबात मोठी नाही। त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आमची मराठी खूप मोठी आहे। 1200 वर्षापासूनचा त्याचा इतिहास आहे। काल विधानसभा अध्यक्षांनी स्वर्गीय आशा भोसले यांच्या शोकसभेचा प्रस्ताव मांडताना जे मराठी भाषेची चिरपाड केली तर ही सर्व महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यांना मराठी यावं म्हणून आम्ही सोलापूर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आज शुद्धलेखन, बाराखडी आणि मराठीचे साहित्यिकांचे पुस्तक त्यांना पोस्टाने पाठवत आहोत।